सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। कालच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत एक स्थानिक आघाडी जाहीर केलेली आहे। या आघाडीमध्ये भाजपचे आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे आणि सुरेश हासापुरे यांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं आहे। मात्र या आघाडीमध्ये भाजपचे जे दोन आमदार आहेत, सुभाष देशमुख असतील किंवा विजयकुमार देशमुख असतील, त्यांनी या आघाडीकडे पाठ फिरवल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं आहे। आपण राज्य लेवलला जरी बघितलं भाजप विरुद्ध काँग्रेस ही स्थिती असली तरी स्थानिक लेवलला मात्र काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी स्थानिक बाजार समिती निवडणुकीचा एक पॅनल तयार केलेला आहे। ही स्थिती का झाली आहे हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। कारण राष्ट्रीय बाजार समिती हा नवीन जो बाजार समिती बनवण्याचा प्रकार आहे त्याच्या भीतीने काँग्रेस नेते भाजपसोबत गेल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये सोलापूरमध्ये सुरू आहे। त्याचं कारणही तसं आहे, कारण बाजार समितीची निवडणूक काँग्रेस पदाधिकारी एकत्र येऊन जिंकली तर त्याला राष्ट्रीय बाजार समिती करायची आणि त्यांची पूर्ण बॉडी बरखास्त करायची असा यामागचा हेतू असल्याचं दबक्या आवाजामध्ये बोललं जातं आहे। आणि याच्याच भीतीनं कुठंतरी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी घरोबा केल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे। भाजपचे जे दोन आमदार या ठिकाणी आलेले नाहीत ते विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची काय भूमिका राहणार, ते स्वतंत्र आघाडी करणार किंवा स्वतंत्र पॅनल करून या ठिकाणी भाजपच्याच विरोधात भाजप निवडणूक लढवणार हे आता बघणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे। उद्या निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे। यामध्ये जवळपास 18 जागांसाठी 388 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। त्यापैकी उद्या बहुतांश उमेदवार हे माघार घेतील। मात्र 388 पैकी किती जणांनी माघार घेते आणि किती जण ठेवते त्यामुळे ही बाजार समितीची निवडणूक कशी लागणार ही स्थिती उद्या कळू शकेल। याला काहीच तास राहिलेले, जवळपास 12 तासानंतर ही स्थिती समजू शकेल। मात्र स्थानिक आघाडी विरोधात स्थानिक आघाडी लागणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे बाजार समितीचे सभापती होते, तर काँग्रेसचे नेते श्रीशैल नरोळे हे उपसभापती होते। काँग्रेस आणि भाजपनं देखील पाठीमागील पंचवार्षिकमध्ये स्थानिक आघाडी करत इथं कारभार केल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार की भाजप विरुद्ध भाजप दोन पॅनल या ठिकाणी आमनेसामने येणार हे उद्या निश्चित होणार आहे। मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर।